सामना सुरू. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. गोलंदाजीसाठी सुजल पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्ट्रायकर एंडला अटॅकर बॅटर योगेश गायकर त्यांच्या समेत योगेश घुटे हे दोन फलंदाज दाखल झालेले आहेत. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल वेस्ट ऑफ बाईट बीमर, त्यावरती बॅकवर्ड स्कोर लेगला बॅकअप आलेला आहे. नो बॉलला सुरुवात झालेली वेस्ट ऑफ बाईट. बीमरनं स्पेलला सुरुवात हवं तसं नियंत्रण नव्हतं. फ्रीट वरती झाले कमबॅक. गोलंदाज वसंत कडून, वसंत गोलंदाज 12वे प्रतिनिधी. आय थिंक अंडर 12 आहेत, त्यामुळे ती माहिती अपेक्षित नव्हती. असो हरकत नाही. पहिला चेंडू बीमार, त्यावरती एक धाव. फ्रीट वरती मात्र धाव आली नाही. दुसरा बॉल देखील ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर पडला, खाली राहिला. शूटर डिलिव्हरी इन फ्रंट ऑफ स्टंप. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आपण बघत आहोत. धावसंख्या स्थिरावलेली एक धाव सध्या दाफलकरती. गोलंदाजीच्या शैलीच्या विरोधात आक्षेप घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या न्यू परशुराम ब्राह्मणगावनं. थर्ड अंपायरच्या भूमिकेत सागर कापडी सर, आपण लगेचच जॉईंट व्हायचं आहे. या अगोदर टाकला गेलेला बॉल चेक केला जाईल. फार डिलिव्हरी असिडीच. धावसंख्या स्थिर, अवघी एक धाव दाफलकावरती, ती देखील बीमरच्या स्वरूपात. फुल लेन चॉप केला समोर. लॉंग ऑफला बॅकअप थोडंसं उशिरानं आलं. एक सिंगल. सेकंडचा कॉल वेल घेतला क्षेत्ररक्षकानं. रमेश होते त्या ठिकाणी. तोपर्यंत पूर्ण येतात त्या 2 धावा आणि 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकी झाली ती 3. 3 ऑन बोर्ड. वेल बोल. टप्पा पडल्याबरोबर गुडले स्पॉट वरून चेंडू टेक ऑफ होतोय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, ऑल्सो टर्न विथ अ बाउन्स, आणि ती लाईन जज करता आली नाहीये. स्ट्रायकर एंडवरती योगेश गायकर सारखे आक्रमक फलंदाज झाला. डॉट बॉलची सध्या झाली सांगता निधाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर, 4 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. फुल टॉस डाऊन द लेग स्टिक. बॅकअप साठी एसटी रक्षकाचा पहिल्या प्रयत्न अपयशी राहिला. तडम्याला चेंडू बॅकअप केला जाईल. तोपर्यंत पंच रोहित सरांचा सिग्नल येतो. वाईड +1 या येत आहेत त्या एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 5. 5 ऑन बोर्ड. पाच धावा दाफलकावरती. बॉल बाकी आहेत अजूनही 2. स्ट्रायकर एंडला योगेश घुटे. हा चेंडू पायात होता, पायानं चढवलाय. वेल फील्ड. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला चांगलं बॅकअप आलं. फिल्डर आपण बघत आहोत. सागर होते. वेल स्टॉप, गुड अटेम्प्ट. एक सिंगल स्कोर आपण बघत आहोत. सिंगलच्या 6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी फ्रंटलाईन गोलंदाज जर्मन वडाचा बाडाचे वसंत यांचे आपण बघत आहोत. डावखुराचे मध्यमगती गोलंदाज सध्या प्रभावित करत असताना
बॅकफुटवर आले, लेट कट काढण्याचा प्रयत्न होता, स्लॅश होतो चेंडू, बॅटला स्पर्श होऊन पायाला देखील स्पर्श होतो. डॉट बॉल. षटकाची सांगता सुरुवात भीमरनं, मात्र तदनंतर गोलंदाज वसंतचा कमबॅक. अवघ्या 6 धावा पहिल्या षटकात त्यानं खर्च केलेल्या आहेत. यानंतर स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ असा सामना असेल. स्पीडअप अपेक्षित आहे. 2:02 पहिला बॉल पडला. 5 मिनिटांचा वेळ घेतला पहिलं षटक टाकण्यासाठी. जर्मन वडाचा बाडा लक्ष सुद्धा अधिकचा वेळ जर आपण खर्च कराल तर अंतिम षटकात आपणास एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये सेट करावा लागेल. ही देखील सूचना लक्षात घ्या. वेळ जास्त घेत आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर सुजल येत आहेत. पहिल्या पावलेमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. फ्रंटलाईन गोलंदाज या मॅचच्या दरम्यान वसंतची बहारदार कामगिरी विथ बॉल आपण पाहिली. वेळ जास्त घेत आहे जर्मन वडाचा पाडा वसंत ऑल टीम. पहिलं षटक टाकण्यासाठी जवळजवळ तुम्ही 6 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती चांगला वेग पाहायला मिळाला. इम्प्रेसिव्ह षटक पहिलं वसंत. तर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील इम्प्रेशन केलेली आहे ती गोलंदाज सुजलनं. 6 धावा दाखल करते. सेकंड पॉवर प्ले. यंगस्टर आहेत सुजल गोलंदाजीसाठी तयार होत असताना. हा चेंडू हवा तसा बॅटवरती आला नाही. एक सिंगल मिळते. स्वतः गोलंदाज बॅकअपसाठी पोहोचलेले आहेत. सिंगल धाब्याच्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. पहिला डाव जसं संपेल तशा पेनल्टीच्या ज्या 2 धावा होत्या त्या आम्ही ऍड करू. लक्ष सुद्धा. दोन्ही संघ कॅप्टन. बॅटची टू एंड फायलिंगला फिल्डर. त्यांचं जजमेंट फसलं होतं मात्र थर्डमॅनवरून बॅकअपसाठी फिल्डर पोहोचला. रिले कॅच कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद. योगेश गायकर माघारी परत आहेत. पहिला धक्का 7 वरती बॅटिंग करणाऱ्या न्यू परशुराम ब्राह्मणगावला. मजबूत बसते अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. 7ला पहिला धक्का. टॉप ऑर्डरला 3ऱ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल झालेले आपण बघत आहोत बंटी भोईर. वादळ सध्या मैदानाच्या बाहेर घोंगावत आहे मात्र पाहायचं आहे ते वादळ कुठल्या टीमसाठी लाभदायक असेल. पहिला बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न बंटी भोईरचा. सॉफ्ट हँडली खेळतात. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. एक सिंगल इंडिव्हिज्युअल अकाउंट त्यांचं खुलं झालेलं आहे. तर संघाची धावा संख्या या सिंगलच्या 6 यानं पुढे पोहोचलेले आपण बघत आहोत सध्या 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाखल करती. पाहत होता चेंडू दिशा दिली. स्कोलेवरून बॉल मागे जाताना पाहायला मिळेल. फिल्डर पाठवण्या परिस्थितीत सरते शेवटी बॅकअप करण्यात आलेला आहे. थ्रो थोडा वाईड आला. 3री धाव आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी सुसंवाद साधलेला आहे. या येत आहेत 3 धावा. ट्रिपल बरोबर टीमची टोटल सध्या पोचले पुढे डबल डिजिट डबल फिगर. 11 ऑन बोर्ड. 11 धावा दाखल करते. सेकंड पॉवर प्ले. एक सुयश जरूर मिळालंय सुजलला मात्र चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून.
चेंडू हवेत होता बराच सकाळ स्कोर लेगला फिल्डर पाठवण्या परिस्थितीत जजमेंट त्यांचं फसलं आणि हळूहळू बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. चौकार. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट. 15 धावा धावफलकावरती. 7.00 धाव्याची धावगती आपण बघत आहोत. हवा तसा वेग धावफलकाला पहिल्या षटकात नव्हता तर या षटकामध्ये देखील सुजितनं इम्प्रेशन टाकलेलं आहे. स्पीडअप अपेक्षित आहे वसंत ऑल टीम. जवळजवळ 10 मिनिटांचा वेळ तुम्ही 2 षटकं टाकण्यासाठी घेतलाय. मात्र वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपल्या अपेक्षित सहकार्याची अपेक्षा आहे. लक्ष सुद्धा योगेश गुटे यांच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाची समर्पक सुरुवात त्यांच्या वतीने झालेली आहे. 4 धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ते आतापर्यंत 19. झेलची संधी आणि ती संधी स्वीकारली. फलंदाज बाद. मागच्या चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच दिलंय. त्या ठिकाणी गोलंदाजांना दाखवलाय तंबूचा रिश्ता. सलामीवीर बाद होताना पाहायला मिळत आहेत. योगेश गुटे बॅक टू द पवेलियन. सोमनाथ यांना मिळणार आहे सुयश आणि त्या मोबदल्यात सांघिक सफलता या सामन्यात दुसरी. सलामीवीर स्वस्तात माघारी परतलेले आहेत विथ द बॅट योगेश गायकर. त्याचबरोबर योगेश गुटे यांची हवी तशी कामगिरी झाली नाही. हवा तसा स्टार्ट झाला नाही. मात्र कॉन्फिडन्स स्टार्ट. बंटीचा एक चौकार त्याच्या बॅटमधून आणि त्याची सोबत देण्यासाठी न्यू बॅटर विलास सध्या मैदानामध्ये दाखल झालेला आपण बघत आहोत. धावसंख्या 19. 2 धक्के बसलेले. तिसरं षटक सध्या सुरू आहे. बागफोडून आले. ड्राईव्ह करतात समोर. बोलच बाग ड्राईव्ह. स्वतः गोलंदाज सोमनाथ उपस्थित झालेला आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. धावसंख्या याचबरोबर स्थिरावलेली 19 धावा. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय सोमनाथ. आतापर्यंत ज्यांची जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये आपण बघत आहोत. कमी गती. चेंज ऑफ पेस. व्हेरिएशन. खोलात होता चेंडू. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर विलासचा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर. धावफलक सध्या विश्रांती घेत असताना 19 धावा धावफलकावर. ऑन साइडला दिशा दिली. सॉफ्ट हँडली खेळतायत. डीप मध्ये फिल्डर बॅकअपसाठी पोहोचलेत. वेल थ्रो. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न सुरू होता मात्र मानस पाहिलं धाडस झालं नाही. बॅकअप चांगलं करण्यात आलं मिड विकेटला. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 20. 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. 20 धाबा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 to go. ड्रिंक स्टॉल बी गेटिंग रेडी. कमी गतीने टाकलेला हा देखील फुल लेंथ. पर पंचांचा सिग्नल वाईडचा आलेला. दिशेवरती नियंत्रण नव्हतं. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे आतापर्यंत 21. 21. लॉस ऑफ 2. बॅटच्या 2 इनला आवाजाचा संपर्क नाही. स्वतः गोलंदाज बॅकअपसाठी पोहोचतोय. वाईट नंतर डॉट. षटकाची सांगता निर्णायक 3 षटकं संपतात. 7.00 धावेची
माफक गती, माफक धावसंख्या आपण बघत आहोत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21-21. लगेचच बसलेले आहेत. पार्टनरशिप नितांत गरजेची, पार्टनरशिप नितांत आवश्यक. आणि पाहायचं ती भागीदारी या मॅच मध्ये आता बिल्डअप केली जाईल का. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष असू द्या. फिल्डिंग करणारा संघ जर्मन वडाचा पाडा. 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. 21 धावा दाखल करते 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर सेकंड स्पेलमध्ये सुजल संघ कर्णधारानं पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केलंय. पहिला बॉल बॅकफुटवर आले. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू स्टिकर वरती एक्झॅक्टली लागतोय. अवध असं टॅमिंग होत नाही, मिडलिंग होत नाही. आणि एस्टनच्या पाठीमागे शॉर्ट फानलेगला चांगला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. आणखीन एक झटका न्यू परशुराम ब्राह्मणगावला. टेलिव्हिजन स्क्रीनवर शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. स्टिकरमध्ये एक्झॅक्टली चेंडू आदळतोय. फालेगला चांगला बॅकअप आलं फिल्डर कडून. आणि त्या ठिकाणी आणखी एक सांघिक शोष मिळतोय क्षेत्ररक्षण करणारा जन्मान वडाचा पाडा क्रिकेट संघाला. अशोक होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, ज्यांचं चांगला बॅकअप. सांघिक शोष या सामन्यात तिसरं तर वैयक्तिक दुसरी सफलता. सेकंड स्पेलमध्ये पहिल्या चेंडूवरती गोलंदाज सुजलला. धावा 21-21. 3 धक्के बसलेले आहेत. पहिल्या सत्रातील अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ न्यू परशुराम ब्राह्मणगाव. बोलर्स बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेनं आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर पोहोचलेले आहेत. थोडा लेझी आला, त्याच कारणास्तव दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. चांगला दबाव टाकला फिल्डरवरती. लॉंग ऑफचे फिल्डर स्क्रीनच्या समोर बॅकअपसाठी उपस्थित होते. लॉंग वन वरून देखील खेळाडू उपस्थित झाला होता. मात्र पहिल्या अटेम्प्टमध्ये फंबल, त्याचंच रूपांतर 2 धावेत आणि 2च्या सोबतीने धावसंख्या 23-23. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामी फटका, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर पासून थोडा दूर पडतो. सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला. थ्रो खराब आला, त्याच कारणास्तव दुसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण झालेली आपण बघत आहोत. थ्रो थोडा लेझी आला, वाईड देखील आला, त्याच कारणास्तव यशस्वीरित्या दुसऱ्यांदा 2 धावा चेतन आणि त्याच्या समेत बंटी या दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या साह्याने धावासंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 25. आतापर्यंत 25 धावा. स्पर्धेमध्ये सांघिक धावसंख्येचा उच्चांक पहिल्या डावामध्ये आपण पाहिलेला आहे. अर्थातच जर्मन नडईकडून. आणि या सामन्यात आतापर्यंत थोडीशी धीमी कामगिरी झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. चेतन मैदानामध्ये पोहोचलेले दाफलकाला वेग देण्याचा त्यांचा प्रयत्न. सध्या 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं त्यांची फलंदाजी सुरू आहे. 2 चेंडूत 4 आणि त्यांची सोबत बंटी देतोय 3 चेंडूत 5 धावेचं योगदान. डाऊन द लेग स्टिक, लाईन खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर अनिकेत सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतो. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल बॅटिंग करणाऱ्या
न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा एका धाव्याच्या मदतीनं स्कोर सध्या पोहोचेल 26. आतापर्यंत 26 धावा. शॉर्ट ऑफ गुडलीन पूल करण्याचा प्रयत्न, लास्ट मोमेंटला पोझिशन बनवू शकले नाही. डबल बँडेड झाले होते. स्क्वेअर कट की पूल असा दुविधा प्रश्न उपस्थित होता. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. ना तो पूल सक्सेसफुल ठरला ना तो स्क्वेअर कट सक्सेसफुल ठरला. वाईड नंतर पुन्हा एकदा वापसी गोलंदाज सुजन कडून. डॉट बॉल. धावा संख्या स्थिर 26 धावा धावफलकावर. क्लीन बोल्ड टॉप ऑफ द ऑस्टम. फलंदाज बाद. आणखीन एक सुयश मिळते सुजलला. राईट ऑन मनी. वन मोर विकेट डाऊन. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात एक्सपिरियन्स कंटेंडर अर्थातच राजू खेळपट्टीवरती पोहोचत आहेत. डाव पूर्णपणे गडबडलाय. डाव पूर्णपणे सध्याच्या घडीला संकटामध्ये सापडलाय तो बॅटिंग करणाऱ्या न्यू परशुराम ब्राह्मणगावचा. स्कोर 26, लॉस ऑफ 4, स्टील 1 to go. पहिलाच बॉल ऑफ्टमच्या बाहेर राजू यांच्या विरोधात टाकण्याचा प्रयत्न तो गोलंदाजाचा फसलाय, कारण बॉलनं गाईडलाईन भेदलेली आहे. पाहिलं तर दिशा खराब आहे. एक वाईड धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये ॲड होताना पाहायला मिळेल. स्कोर एक्स्ट्रा धावेसोबत 27-27, लॉस ऑफ 4 विकेट, स्टील 1 to go. चांगला वेग, चांगली गती. बॉलनं थोडी हरकत केली. जसा तो गुडलेंथ वरती पडला तसा बरोबर ऑफस्टिकला धडक मारतोय. वाटर स्पेल फ्रॉम सुजल. राजू माघारी परत आहेत. षटक 4 संपली. 27 ला धक्का 5वा. चार षटकांच्या अंती 27 धावा दाखल करते 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 over to go. एक षटक अजूनही बाकी आहे. क्रीडा स्पर्धेचा 28वा पर्व. 28व्या पर्वातील हा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील हा चौथा सामना सध्या आपल्या समेत न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात जर्मन वडाचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान हे बॅटल आपण बघत आहोत. 4 ओव्हरांती धावा संख्या 27, करंट रन रेट 6.75चा. टॉप ऑर्डर या मॅच मध्ये पूर्णपणे कोलॅप झालेले आपण बघत आहोत. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी पाहिलं तर संघ कर्णधारानं नियुक्ती केलेली आहे. रमेश येतात गोलंदाजीसाठी. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक 27 धावा दाखल 5 गड्यांच्या मोबदल्यात. सोबत देण्यासाठी न्यू बॅटर रोशन. 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. कट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. डॉटनं सुरुवात झालेली आहे होतं पूर्ण अंतिम 5व्या षटकाची. गोलंदाजांचा दबदबा संडे आतापर्यंत आपण या पहिल्या सत्रामध्ये पाहिलेला आहे. सुजलची 2 षटकं ज्यांना 4 धक्के दिलेले आहेत. फलंदाजीचा क्रम त्यानं पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. त्याचबरोबर सुरुवात वसंतची पॉवर प्ले मध्ये दमदार होती. कमी गतीने टाकलेला बॉल हा देखील थोडा उचलताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बाउन्स होता या चेंडूवरती. टोटली सरप्राईज झाले बंटी. आश्चर्यचकित झाले, संभ्रमामध्ये पडले. त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त पटीने चेंडू उचललेला आहे. सलगचा दुसरा डॉट.
फ्रंट लेग पुढे आणला, ड्राईव्ह करतात समोर काऊ कॉर्नरला, फिल्डर उपस्थित आहे, थोडे फंबल झाले, एक सिंगल सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या प्राप्त होत असताना 2च्या सोबतीनं धावासंख्या पोहोचली आहे आतापर्यंत 29. 29 धावा दाखल करते 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 3 टू गो. 40+ टोटल जर उभारली तर चॅलेंज तगड असेल, कारण बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे न्यू परशुराम ब्राह्मणगावचं. समोरच्या दिशेने फोर्सिंग फटका, आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि ते आक्रमण यशस्वी होत आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्लिअर करून सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. अंतिम षटकात टॉप ऑफ द ऑर्डर बॅटर बंटी यांचा धावफलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. एकमेव फलंदाज जो डबल डिजिट मध्ये सध्या धावा कॉन्ट्रीब्यूट करतोय. 7 चेंडूत 11चं योगदान इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 33 धावा तर बनल्या गेल्या. या 2 चेंडू जितक्या जास्तीत जास्त धावा येतील त्या धावा एनर्जेटिक असतील, त्या धावा मोटिवेट करतील. जेव्हा बॅटिंगसाठी दुसऱ्या डावात जर्मन वडिलाचा पाडा संघ असेल तर गोलंदाजीसाठी न्यू परशुराम ब्राह्मणगाव असेल. मात्र पाहिजे तो यशस्वी प्रयत्न होताना दिसेल का, तो अटेम्प्ट सक्सेसफुल असेल का टॉप ऑफ द ऑर्डर बॅटर बंटी भोईरचा. स्कोर 33, 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्राचे, पहिल्या डावाचे. मॅच बॉल रिटर्न आला रोहित सर. मॅच बॉलनं सामना कंटिन्यू करा. 33 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. स्टील 2 मोर डिलिव्हरीज टू लेफ्ट इन फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक डावाचं ज्यावेळेला सुरुवात झालं होती 6 धावा देण्यात आल्या होत्या, तर अंतिम षटकात आता आक्रमण करण्याचा प्रयत्न. मात्र हवं तसं टायमिंग मिडलिंग झालं नाही. लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल आहे, जोपर्यंत रिटर्न थ्रो केला जाईल. 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोचली आहे ती आतापर्यंत 35. 35 धावा दाखल करती. शेवटचा बॉल बाकी आहे. 4 आल्या तर 39 होतील, 6 आल्या तर 41 होतील, 2 आल्या तर 37 होतील, डॉट आला तर मात्र धावा संख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू 13चं इंडिव्हिज्युअल योगदान बंटी भोईरचं. पाहायचं त्याचा फिनिशिंग टच अंतिम चेंडूवरती कसा असेल. शेवटचा बॉल अपील झालाय बॅटची आतली कडा आणि एसटी रक्षकानं पकडलाय झेल. याचबरोबर संपलाय या सामन्यात अंतिम चेंडूवरती बॅटर बंटी भोईरचा खेळ. पहिला डाव संपला. 35 बनवल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात न्यू परशुराम ब्राह्मणगावनं. तर 36 धाब्याचे छोटे कने लक्ष जयमान वडाचा पाडा क्रिकेट संघासमोर. चला फिल्डिंग लगेचच सेट करा. पाडा क्रिकेट संघाला ओपनिंग पेअर पाठवून द्या बॅटिंग करता. जर्मन वडाचा पाडा.
काही काही नाही जेव्हा धावा झालेल्या सुधारित धावफलक आफ्टर ॲडिंग ॲडिशनल 2 रन्स ऑफ फायनल डी कॉज ऑफ ड्रेस कोड. सुधारित धावसंख्या 37-38चं टार्गेट क्षेत्ररक्षण सज्ज झालेला आपण बघतो द्वितीय सत्रात न्यू परशुराम ब्राह्मणगाव क्रिकेट संघाचं. दिनेश आणि त्यांच्या समेत स्वप्नील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 38 धावेचं लक्ष या मॅच मध्ये चेस करायचं आहे. पहिल्या सत्रात गोलंदाजींचा दबदबा स्पेशली सुजलच्या 2 षटकांचा स्पेल ज्यानं 14 धावा खर्च करत असताना 4 धक्के दिलेले आहेत. न्यू परशुराम ब्राह्मणगावला इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राहिलेली आहे. त्याच कारणासह 50+ टोटल उभारू शकला नाही संघ न्यू परशुराम ब्राह्मणगाव. मात्र फायटिंग टोटल त्यांनी नक्कीच उभारली आहे आणि पाहायचं आता दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये कसा संघर्ष विजयासाठी ते करण्यास भाग पाडतील जन्मान वडाचा पाडा क्रिकेट संघाला. .60 धाबेची धावगती रिक्वायर्ड रन रेट. माफक धावसंख्या पहिल्या डावामध्ये उभारले न्यू परशुराम ब्राह्मणगाव. तर या डावात आता पाहायचं रनचेस कसा असेल. एक्सपिरियन्स कंटेंडर दोन्ही मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्वप्नील आणि त्यांच्या समेत दिनेश. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक गोलंदाजीसाठी न्यू परशुराम ब्राह्मणगावकडून आपण बघत आहोत विलासला. सामना सुरू. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. निर्णायक द्वितीय सत्र 2:33 स्थानिक वेळ. टाइम काउंटडाऊन केलं जाईल. लक्ष सुद्धा दोन्ही टीम. वेळेच्या बाबतीत आयोजन समितीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. सदतीस धावा पहिल्या डावात बनलेल्या आहेत. 38चा पाठलाग. पहिला चेंडू. द्वितीय सत्राला सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल फुल लेन ड्राईव्ह केला. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मधून काढतायत. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सरते शेवटी सीमारेषेच्या नजदीक काय घडलं हे पाहावं लागेल. आय थिंक क्लीन सेव्ह अटेम्प्ट फ्रॉम फिल्डर. मात्र तरी देखील टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे आपल्या ग्राउंड अंपायर कडून. विथ हेल्प ऑफ आवर टेलिकास्ट टीम आपण चेक करूया, क्लिअर करूया. जो फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत होता तो थोडा स्लाइड झाला आणि सरते शेवटी चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, रोखण्याचा प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाचा यशस्वी झाला की नाही त्यासाठी सध्या थर्ड अंपायरची मागणी आता करण्यात आलेली आहे. तो महत्वपूर्ण सेकंड इनिंग मध्ये 37 धावा बनवल्यानंतर 38चा पाठलाग करत असताना जर्मन वडाचा पाडा क्रिकेट संघाचा चांगला स्क्वेअर ड्राईव्ह स्वप्नीलच्या बॅट मधून. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. शॉर्ट ऑफ गुडले ऑन दी टोच खेळण्याचा प्रयत्न. कट करतायत. चेंडू अधिक सकाळ हवेमध्ये जरूर होता. बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर बॅकअप साठी पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे आतापर्यंत 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. स्कोर 6 ऑन बोर्ड. 1 फॉर देवरा कॉल आलेला पर्सन कडून. तीच अपेक्षा आम्हाला देखील होती. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. मेरिट वरती खेळतायत. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. सुरेश रैना स्टाईल. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. कव्हर सीमारेषा फोडली. चौकार.
रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पोझिशन मध्ये आले. हाफ व्हॉली बरोबर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्यात. बॅटचा फ्लो, हेड पोझिशन, हँड अँड कॉर्डिनेशन या सगळ्या गोष्टी स्तुतिमय होत्या, प्रशंसनीय होत्या फलंदाज स्वप्नीलच्या. पहिल्या षटकात काउंटर अटॅक त्यांच्या माध्यमातून 4 धावसंख्या 10 ऑन बोर्ड. फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम ओपनर स्वप्नील इसामे यांची या मॅच मध्ये विस्फोटक सुरुवात सध्या झालेली आहे. हा ट्रॅकर बॅकफुटर आले ऑन साइडला. पूलचा हा पॉवरफुल फटका, पूल अँड पॉवरफुल. विकेट सीमारेषा फोडली. रोहित शर्मा स्टाईल बॉल जाईल विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर. सोबत क्रिकेटचं असणार आपलं आवड, आपलं कौशल्य दाखवत असताना स्वप्नील सलामीवीराच्या भूमिकेत. हेलिकॉप्टर ड्राईव्ह करतात, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. व्हेरी गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल करण्यात आलेला आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं सध्या पूर्ण करण्यात आलेले. 2च्या सोबतीनं धावसंख्या पुढे मार्गस्थ झाली आहे. 18 धावा दाखल करते. फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम स्वप्नील. ऑन साइड असो, ऑफ साइड असो, कव्हर्स असो, त्याचबरोबर मिडविकेट असो, जबरदस्त फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी सध्या त्यांची सुरू आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा वापर. बॉल करतोय स्क्वेअरलेग सीमारेषेची बाहेर. बॉल जातोय स्क्वेअरलेग सीमारेषेच्या पलीकडे, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरुवात जितकी दमदार तितका चांगला फिनिशिंग टच दिलाय स्वप्नील इसामे यांनी. बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ची दशा खराब करत असताना धावसंख्या 22. पहिल्या षटकाचा खेळ झालाय कंप्लीट. विजयासाठी समीकरण 24 चेंडू 4 षटका आणि आवश्यकता ती 16 धावेची. षटक दुसरं सुरू होते. सेकंड ओव्हर. बंटी भोईर येत आहेत गोलंदाजीसाठी. सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये सेट करण्यात आलेले आहेत. ऑन साइडला मिडविकेट, त्याचबरोबर लॉंग ऑन आपण बघत आहोत. लॉंग ऑफ थोडासा वाडेश उभा करण्यात आला. शॉट तळम्यांच्या समेत शॉट, फान लेग शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर देखील इनफिल्ड मध्ये सेट झालाय. वाडेश मिडविकेट इनफिल्ड मध्ये बॅकअप साठी सिंगल सेव्हिंग एरियात. सेकंड पॉवर प्ले बंटी भोईर. पहिला बॉल फुल टॉस ड्राइव्ह केला समोर डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला बॅकअप साठी फिल्डर उपस्थित झालेले आहेत. एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेशन करण्यात आलेले दिनेश यांच्या माध्यमातून. स्कोर 23-23. विजयासाठी 23 चेंडू 15 धावा हे समीकरण थोडा साधं सोपं सहज सोयीस्कर समीकरण. कारण पहिल्या षटकात पॉवरफुल काउंटर अटॅक, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहिली आहे ती सलामीवीर स्वप्नील इसामे यांची. 6 चेंडू इंडिव्हिज्युअल 22चं योगदान या मॅच मध्ये. विथ द बॅट ते देत असताना 3 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून सध्या स्ट्रायकर एंडला सज्ज होताना पाहायला मिळतील बंटी भोईरच्या अगेन्स्ट. फुल टॉस अक्रॉस द बॅट दिशा दिली. गॅप मोठा आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला पोहोचण्या अगोदर बॉल घरंगळत निघून चालला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील यांच्या बॅटमधून आणखीन एक समर्पक फटका, चौकार. मध्ये सर चांगल्या टच मध्ये आहेत कारण बॅटिंग तितकी दमदार केली स्वप्नील इसामे यांनी. धावसंख्या 26, इंडिव्हिज्युअल सांघिक 27. फुल टॉस आक्रमण समोरच्या दिशेने मात्र यावेळेस उंची जास्त गाठली, लांबी कमी. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात बॉलच्या खाली. देत आहे झेलची आम्ही फलंदाज बाद. पहिला गडी आता माघारी परततोय तो बॅटिंग करणारा जर्मन वडाचा बाडाचा. माघारी परत आहेत स्वप्नील इसामे. शॉट कामी त्यांचा समाप्त झालेला आहे. मॅच मध्ये पाहिलं तर 8 चेंडू 26 धावेची वादली विस्फोटक संस्मरणीय खेळी साकारत असताना ते बाद होताना आपण बघत आहोत. वेल स्टार्ट मात्र फिनिश करू शकले नाही. धावसंख्या 27. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत.
बॅटिंग करण्याकरता टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती सुभाष. ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आपण बघत आहोत. बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला सुभाष. पहिला बॉल अगदी पुढ्यात होता, ड्राईव्ह केला सॉफ्ट हँडली समोर कव्हर्स मध्ये. बॉल थोडा डायबर्ट झाला. दुसरी धाव हवी होती मात्र फलंदाज स्ट्रायकर एंडला सज्ज नव्हते. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. स्कोर सिंगल धाव्याच्या सोबतीने पोहोचला 28-28. 10 धावेची आवश्यकता मॅच मध्ये 20 बॉलचा खेळ बाकी असताना. जर चित्र विरुद्ध असतं, विपरीत असतं तर परिणाम वेगळा असता. मात्र स्वप्नील यांची भरदार कामगिरी. 4 चौकार 1 षटकार 8 चेंडूत वैयक्तिक 26 धावेचं योगदान देताना ते माघारी परतलेले आपण पाहिलेले आहेत. स्ट्रायकर एंडला सलामीवीर दिनेश. फुलटॉस होता थ्रू द कव्हर्स खेळत आहेत. क्षेत्रच्या डीप मध्ये थोडे उशिरानं पोहोचतात. बॅकअपसाठी 2 धावा तोपर्यंत सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2च्या मदतीने धावसंख्या 30-30. 19 चेंडू आणि 19 चेंडूत विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये आवश्यकता 8 धावेची. कव्हर्स मध्ये पुन्हा एकदा इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बॅकअप साठी वाडिश लॉंग ऑफच्या फिल्डर पोहोचतात. एक सिंगल अंतिम चेंडूवरती. याचबरोबर निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक 2 संपली. 31 धावा बनवल्या गेल्या. 15.50 धावगती आणि आता हवेत निर्णायक 18 चेंडू 3 षटकात अवघ्या 7 धावा. अर्थातच रिक्वायर्ड रन रेट 2.33चा. वीरहुतात्मा चषक खाटेकर 2025 28वा पर्व. पहिल्या फेरीतील अंतिम सामना सध्या सुरू आहे. ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये धडक मारलेली ती सकाळच्या सत्रात. अर्थातच माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीला. तिसऱ्या सामन्यात विजय आपण पाहिला स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावचा. आणि सध्या 4थी लढत ऑनगोईंग 4था सामना आपल्या भेटीला आलेल्या पहिल्या फेरीतील. पहिला बॉल वेग चांगला होता. फुल टॉस होता मात्र अतिरिक्त गतीने प्रभावित केलेलं आहे. गीतेशाची डॉट बॉलनं सुरुवात. धावसंख्या स्थिरावलेली 31 धावा सध्या स्कोरबोर्डवर. सॉफ्ट हँडली खेळतायत. फक्त दिशा दिली. सन्मान देत असताना क्षेत्राच्या डीप मध्ये दूर आहेत. एक सिंगल. सेकंडचा कॉल. फिल्डर वरती दबाव टाकला आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकी झाले ती 33-33. स्टील 5 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. षटकारानं सामना फिनिश झाला तर नंदुदादा इसमे यांच्या वतीनं 500. प्रयत्न तर सुरू होता मात्र संपर्क झाला नाही. एक्झॅक्टली बेल्स तर पडली. पंचांकडे ती विचारणा देखील करण्यात आलेली आहे मात्र पंचांचा नकार येतो. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 33. 15 चेंडू आणि 15 चेंडूत विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. 5 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 15. नंदुदादा इसमे यांच्या वतीनं 500चा कॅच प्राइज षटकारासाठी. बॅकफुटवर आले. डिफेन्स पुन्हा एकदा सन्मान दिला गोलंदाजाला. एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 34-34. 14 चेंडू आणि आवश्यकता 4 धावेची. चार धावेची आवश्यकता. शफल झाले त्यानंतर बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकाराने सामना फिनिश होतोय. व्हॉट अ शॉट. सामना संपला. सामना जिंकला जर्मन वडाचापाडा क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन जर्मन वडाचापाडा आणि स्पर्धेमध्ये सहभाग झाल्याबद्दल, सम्मिलित झाल्याबद्दल
आयोजन समितीच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूयात न्यू परशुराम ब्राह्मणगाव क्रिकेट संघाचं. आणि ते 500चं कॅश प्राइज देखील आता नंदुदादा इसामे आपण जमा करा. रनचेस करत असताना अवघ्या 2.5 षटकांमध्ये सामना संपवलाय तो जर्मन वडाचा बाटा क्रिकेट संघानं. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती. पहिल्या डावात 37 बनवल्या, 38चा पाठलाग आणि सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देत आहोत सुजेलला, ज्यांना पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली. स्वप्नील इसामे देखील रेसमध्ये होते, मात्र सुजेलनं पहिल्या डावात फलंदाजी पूर्णपणे निस्तनाबूत केली. 2 षटकांचा त्याचा स्पेल, 16 धावा खर्च करत असताना 4 विकेट त्यांना कॅरी केल्या. तो यंगस्टर सुजेल ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.